ही वंदे भारत ट्रेन आलेली आहे. ठाणे स्टेशन पहुंच रही है। कल्याण जंक्शन। सुंदर असा सूर्योदय आपल्याला बघायला मिळत आहे. या वंदे भारत ट्रेनचा स्पीड ब्रेकफास्टसाठी सीटला फोल्डिंग अरेंजमेंट आहे. हे आता इगतपुरी स्टेशन आलं आहे. नाशिक रोड स्टेशन। आता नाशिक रोड रेल्वे स्टेशनला उतरलो. आता आपण नाशिकमध्ये बाहेर आलो आहे. नाशिक मधला सुप्रसिद्ध हा द्वारका सर्कल आहे. पेरू कसे आले पेरू? हा कोंडाजी चिवडा आहे. नितीन कोकणे. तर हे सगळे आपले फ्रेंड्स आहेत. सायकल उंटावरती पण तुम्ही बसते. हाय संदीप संसू शेषनाथ. इथे बघा ही अशी नर्सरी आहे. मिनी ट्रेन आहे. नेट क्रिकेट. आता आमचा नंबर लागलेला आहे आणि आम्ही आता आतमध्ये जात आहोत. वेगवेगळे सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे असे खटे आहेत. इकडे हे झोपाळे आहेत. एवढे सगळे हे डिशेस आहेत. बघा भजी. काही जैन मिसळ आहे. जलेबी पण आले. एवढे सगळे टाईप्स आहेत आणि त्याच्या प्राइसेस आहेत. मी आता हे अर्धा किलोचं पाकिट घेतलेलं. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता चाललो आहे नाशिकला. आमच्या आर्किटेक्चर कॉलेजमधले जे काही क्लासमेट्स आहेत त्यांचं एक गेट टुगेदर आहे. तर मी जाताना आता वंदे भारतने जाणार आहे. शिर्डी साईनगर वंदे भारत एक्सप्रेस. तर मी तुम्हाला वंदे भारतचा प्रवास दाखवणार आहे. मग तिथे पोचल्यानंतर आमच्या मंडळींची धमाल मस्ती आणि त्यानंतर मग तिकडे ग्रेप्स एम्बेसी म्हणून आहे. तिथे जरा मिसळ वगैरे आणि बाकी पण सगळे हे खाद्यपदार्थ वगैरे आम्ही म्हणजे टेस्ट करणार आहोत. तर चला तर बघूया. इंडिकेटरवरती ट्रेन नंबर डिस्प्ले होत आहे. तर आपली आता ही 22223 साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आली आहे. कारण तुम्ही इथे हा बघा ट्रेन नंबर बघू शकता. बिझनेस क्लासमध्ये बघा हे अशा सीट असतात. चहामध्ये बघा ही रेडीमिक्स चहा आणि त्याच्याबरोबर हे 2 कुकीज आलेले आहेत. ठाणे स्टेशन पहुंच रही है। आता गरम पाणी येणार, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे मसाला चायोज हे फक्त डिप करायचे आहे. आपली चहा तयार. We are approaching ठाणे स्टेशन। ठाणे स्टेशनवरून चढणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्वागत करते. कल्याण जंक्शन स्टेशन पहुंच रही है। सुंदर असा आपल्याला हा सनराईज दिसत आहे. बघा सूर्योदय. आता आपली ही वंदे भारत ट्रेन 100पेक्षा जास्त स्पीडने चालली आहे. तर थोड्याच वेळात नाश्ता येणार आहे. तर त्यासाठी बघा इथे असं हे फोल्डिंग टेबल आहे जे साईडच्या हँडरेस्टमधनं असं बाहेर निघतं आणि फोल्ड करून तुम्ही इथे तुमच्या लॅपवरती असं ठेवू शकता. ह्याच्यावर तुम्ही सगळे नाश्ता ठेवू शकता. हे आता इगतपुरी येत आहे. हा आपला नॉनव्हेज नाश्ता आलेला आहे. आता इथे आता तुम्हाला इगतपुरीचा बोर्ड दिसत आहे. आता आपण इगतपुरी क्रॉस केलेले आहे. नाशिक रोड स्टेशन काळजीपूर्वक उतरा. आता नाशिक रोड रेल्वे स्टेशनला उतरलो आहे. इथून आता बाहेर पडणार आहोत.
आता आपण नाशिकमध्ये बाहेर आलो आहे. हा आता बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. इथून तुम्हाला बस सगळीकडे जायला मिळतील. तर मी आता द्वारकाच्या जवळ चाललो आहे. पुढे मला शेअर ऑटो मिळेल. नाशिकचा सुप्रसिद्ध हा द्वारका सर्कल आहे. समोर बघा द्वारका इंटरनॅशनल आहे. हा मुंबई नाशिक हायवे आहे. आणि आपलं आता गेट टुगेदर या द्वारका सर्कलच्याच एरियामध्ये आहे. तर इथे बघा हा कोंडाजी चिवडा या इथे नाशिकमध्ये मिळतो. या इथे सगळे असे भेळ भत्ता कोंडाजी चिवडाचे असे दुकान आहे. पेरू कसे दिले पेरू? हाँ 120 रुपया किलो. कितना आएगा? कितना आएगा किलो में? अच्छा अच्छा ठीक. तर मित्रांनो हे बघा नाशिक हायवेवरून तुम्ही या साईडला मुंबई मग त्या साईड उजवीकडे इंदोर आणि आपल्याला आता इथून असं जायचं आहे या साईडला गेट टुगेदरला. तर इथे आता उजवीकडे पण काही दुकानं आहेत. तर या इथे बघा हा कोंडाजी चिवडा आहे. या इकडे 2 दुकानं आहेत अशी. आणि नंतर मग इकडे कराड बंधूंचा चिवडा भेळभत्ता फरसाण वगैरे आहे. तुम्ही नाशिकमध्ये जर आलात तर इथून तुम्ही घेऊ शकता. मागे पण मी नेलेले, आता उद्या पण मी नेणार आहे. हे नितीन कोकणे, हेम्या, हेमंत वैद्य हा आणि सुधीर अंबाडेकर. मस्त. चेहरा येऊन दे त्याचा चेहरा बरं झालं निघताना भेटला. हा अच्छा निघतोय का? अच्छा अच्छा जागा रिकामी झाली. अच्छा अच्छा सॅक्रिफाइस केलंय तुझ्यासाठी. फिर जरा हुलिया चेंज हुआ है वो दिखा ना. मैं मेरा भी दिखाता हूँ. और मैं कहता हूँ ये देख मेरा. और बाकी सब क्यों मतलब रुकने वाला नहीं है क्या कल सुबह? नहीं यार मेरे को मेरे इथे वरती अच्छा अच्छा. या इथे अल्ताफ. अजून कोण कोण मंडळी आहेत? यार पीसे संदीप. अरे नमस्कार. मस्त एकदम. मुकुंद भट. ओळखलं ना. सगळ्यांना ओळखलं. हा बॅग ठेवतो ना खाली. 1 मिनिट. हा ट्रेननी तोंडवर. मी फोटो मध्ये ओळखला नव्हतं तुला, पण नंतर जरा थोडं हे केलं. हा नंतर ओळखलं मी. बाकी काय म्हणतो? हा अरे तुला तर कसं विसरणार? महेंद्र चावला यार. बाकी ठीक ना? हाय हाय हाय. फाईन फाईन एकदम. चला इथे 2 मिनिटं बसूया. तर हे सगळे आपले फ्रेंड्स आहेत. ते आले तिकडे हात देत आहेत. अरे सायकल चालवतोय. अरे यार मस्त आहे. हवेत सायकल. हा हवेत सायकल चालवते. एकच काम दिलंय रोज होई की नाही. कितीदा मारतो तो दिवसात? तर मित्रांनो आता आम्ही ग्रेप एम्बेसी मध्ये आलो आहे. तर इकडे बघा उंटावरती पण तुम्ही बसू शकता. हाय संदीप संसगिरी. तनसुख शेषनाथ सालवाणेकर. इथे बघा झिप लाईन आणि झिप सायकल राईड पण आहे. सिंगल राईड 100. इथे प्रिव्ही डिझाईन्सचं बघा. हे असे आहे रांगोळ्या वगैरे आहे. हे कितीला आहे? हे 60 रुपयाला. आणि हे 60ला आहे. आणि ह्या रांगोळ्या 150ला आहे. हा स्वरूपा कलेक्शनचा पण इथे असं बघा स्टॉल आहे. हे सगळे असे लेडीज प्रोडक्ट्स आहेत. इथे बघा ही अशी नर्सरी आहे. इथे सगळे वेगवेगळे असे प्लांट्स आहेत आणि त्याचे प्राइस टॅग्स पण इकडे असे हे लावलेले आहेत.
बघा रबर प्लांट 150 ला आहे. हे बघा, याच्या प्लांटचं नाव आहे आणि इकडे असे केलेले आहेत. या साईडला पण आहेत हे असे. इथे बघा ही मिनी ट्रेन आहे. प्ले 3 ओव्हर फॉर ₹100 नेट क्रिकेट. इकडे बघा ही अशी मिनी बस पण आहे. सिंगल राइड ₹100. चला आता आमचा नंबर लागलेला आहे आणि आम्ही आता आतमध्ये जात आहोत. इथे बघा झोपाळ्यावरती पण बसू शकतो आपण. वेगवेगळे सिटिंग अरेंजमेंट आहे. जे टेबल आणि खुर्च्या आहेत त्या साईडला खाट होत्या, खटिया. हे बघा ह्या साईडला इथे असे खटिया आहे. इकडे हे झोपाळे आहेत. एवढे सगळे हे डिशेस आहेत बघा. हे बघा भजी आलेली आहे. बघा ही जैन मिसळ आहे, बरोबर ना? ग्रेप्स एम्बेसीची मधली ही का मिसळ. हे बघा ही मिसळ आली आहे आणि आपल्याला यात तरी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी ओतून घ्यायची असते. जलेबी पण आलेली आहे आता. बघा ग्रेप्स एम्बेसी मध्ये ओरिजिनल ग्रेप्स आहे. इथे बघा हे ग्रेप एम्बेसी मध्ये हे असे सगळे ग्रेप्स आहेत. ब्लॅक गोल्ड सीडलेस अर्धा किलो 200, चटपटा पाव किलो 120. हे सगळे असे एवढे सगळे टाईप्स आहेत आणि त्याच्या प्राइजेस आहेत. बघा ग्रेप्स एम्बेसी मधल्या ह्या नॅचरल रेजिन्सचे मी आता हे अर्धा किलोचं पाकिट घेतलेलं आहे. मित्रांनो अशा रीते आमचं गेट टुगेदर कंप्लीट झालं. आता आम्ही परत बघा ही आता निघालेली आहे. असेच मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.